कारण गुन्ह्याला माफी नाही ह्या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मी अनघा, माझी आवडती सिरियल या चॅनलवर. तर काल आपण बघितलं की भोसलेचा फोटो मला असं वाटलं होतं की मोहिनीच्या घरात आहे, पण नाही, मोहिनी भोसलेच्या घरी आली आहे तिच्या आईचे सही वगैरे घ्यायला राजस्थानच्या ट्रिपच्या डॉक्युमेंट्सवर. आणि भोसले तिचं स्वागत करतो आणि चहा टाकू का असं म्हणतो. त्यावर त्याची आई म्हणते सगळं झालंय चहा पाणी. मोहिनी आता निरोप घेत असते सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट झाले हे सगळं सांगून. आता ह्या खूप खुश आहेत भोसलेच्या आई. त्या म्हणतात की मला तू राजस्थान ट्रिपला पाठवतोयस चिकू. आता ह्या विचारतात की ती मुलगी खूप गोड आहे ना रे. त्यावर भोसले म्हणतो हो छान आहे छान आहे. आणि अचानक बाहेर वादळी पाऊस आलाय आणि भोसलेला काळजी लागली आहे ती म्हणजे मोहिनीची, कारण ती ओली होईल ना. असो तर आता ही वंदना बसली आहे रिक्षात आणि तिचा नवरा तिचा पाठलाग करतोय की ही एवढ्या रात्रीची कुठे चालली आहे. तर आता भोसले पण मोहिनीकडे पोहोचलाय आणि तो छत्री घेऊन गेलाय आणि मोहिनीला म्हणतोय की मी तुम्हाला सोडू का. त्यावर ती नाही असं म्हणते. तर भोसले म्हणतोय की हो मला तुमचं हेच उत्तर अपेक्षित होतं, छत्री तरी घेऊन जाल का. त्यावर मोहिनी म्हणते मी तुम्हाला मागेच सांगितलं माझी आई अनोळखी लोकांकडून वस्तूसुद्धा घेऊन देत नाही हो, मी येते हं. आणि मोहिनी तशीच ओली होत निघून जाते. आता भोसलेला फार वाईट वाटतंय. भोसले विचार करतोय की सगळ्या आया अशा का असतात, जेव्हा गरज असते तेव्हाच काही देता येत नाही. असो बिचारा भोसले, पण मोहिनी जाईपर्यंत तिला निरखून बघतोय. आता इकडे संध्याचे वडील अजून घरी आले नाहीत त्यामुळे ती खूप बिचारी टेन्शनमध्ये. आता ही वंदना तिथे खून करते आणि तिचा नवरा त्या स्पॉटवर पोहोचलाय आणि मोठ्या मोठ्याने दार वाजवतोय की तू आतमध्ये आहेस, मला माहिती आहे संगीता. तिचं नवीन खोटं नाव संगीता असं आहे. आता ते विचारतात तू इथे आतमध्ये काय करतेस एवढ्या रात्रीची. आणि आता ती वंदना त्या तिच्या सोकॉल्ड नवऱ्याला खेचते आणि त्या डेड बॉडी समोर टाकते आणि ते सगळं बघून तो भांबावून जातो, घाबरतो. वंदना म्हणते अहो किती घाबरलात, तुम्हाला हे असलं काही पाहायची सवय नाही आहे ना, घाम पुसा बरं आधी. आता जमदाडेला फोन केला आहे संध्याने की तिचे वडील आले नाही आणि तिची आई खूप रडती आहे. जमदाडे म्हणते काळजी करू नकोस, एवढ्या रात्री वाट बघ. आता इकडे या वंदनाने तिच्या त्या सुपारी देणाऱ्या माणसाला फोन करून काम झालं आहे असं सांगितलं आहे आणि तिच्या नवऱ्याला ती आता घाबरवायचा प्रयत्न करते की जसं तुम्ही मेडिकलमध्ये काम करता तसं मी हे काम करते, अहो या कामाचे पैसे मिळालेत मला. तिचा नवरा म्हणतो मला मारू नकोस. वंदना म्हणते मी तुला का मारू, आपला मुलगा वाट बघत असेल ना घरी. हे ती खूप द्वेषाने बोलतीये. असो आता भोसले सिक्युरिटीवर जाणारे म्हणून जमदाडे वैतागलेली असते कारण 2 दिवस मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन थांबणार. भोसले म्हणतो तुला माहिती आहे ना शेरेकरचं माझ्यावर प्रेम आहे आणि सिनियरचं रिस्पेक्ट करत जा जरा, बघ आतमध्ये काय आरडाओरडा सुरू आहे. आता एक कॉन्स्टेबल तिथे पेढे वाटतोय. आता भोसलेला वाटतं त्याला मुलगा झाला आहे, मुलगी झाली आहे, काहीतरी आनंदाची बातमी आहे. पण तसं काही नसून या कॉन्स्टेबलला त्या फायदा ॲपवरती 5,000 रुपयाचं बक्षीस लागलं आहे. आता हे सगळं जमदाडे सांगत असते. भोसले प्रचंड चिडतो आणि म्हणतो तू खेळतेस का हे सगळं, खेळलीस तर याद राख गाठ माझ्याशी आहे. नंतर भोसले त्या कॉन्स्टेबलला जरा धारेवर धरतो, रागवतो आणि समजून पण सांगतो की तू बाबा जरा वर्दीला जाग, हे असले जुगारी लक्षणं करू नकोस, हे सगळं फेक असतं, तुला कळत कसं नाही, तू तुझी ड्युटी कर. आणि जमदाडेला सांगतो की याने मोबाईल घेतला तर सांग मला. असो तर आता भोसले पोहोचलाय ह्या बंगल्यावर जिथे शिवाजी साटम म्हणून कोणीतरी आहेत त्यांची सिक्युरिटीवर तो गेलाय. तिथे गेल्यावर तिथले नवीन कॉन्स्टेबल भोसलेला ओळखतात, किल्वरचं रॅकेट बस्ट केलेलं आहे म्हणून. आता भोसले त्या पीएकडे जातोय साटमच्या आणि त्यांना म्हणतोय मला साहेबांना भेटायचं आहे. त्यावर हा पीए जरा खूपच उद्धट असतो. तो म्हणतो साहेब कामात आहे, नंतर भेटा, तुमचं चहापाणी तुम्हाला मिळेल. आता एवढं ॲरोगंटली उत्तर ऐकल्यानंतर भोसलेला राग येणं स्वाभाविकच आहे. बाकीचे कॉन्स्टेबल त्याला सांगतात की ते बेनं जरा असंच आहे. असो तर आता भोसले तिथे बसलाय आणि एका मुलाने भोसलेचं सुंदर असं स्केच तयार केलं आहे अगदी बसल्या बसल्या. आता तो त्याला दाखवतो. आता भोसलेला तो पैसे मागतोय. भोसले खूप कौतुक करतो त्या स्केचचं, खूप छान काढलंयस म्हणून तू. आता तो म्हणतो चला सर 1,000 रुपये द्या ना. भोसले म्हणतो ए बाबा मी तुला काढायला सांगितलं होतं का, कौतुक केलं म्हणजे डोक्यावर बसू नकोस माझ्या. तेव्हा हा म्हणतो बरं चल 500 द्या, 700 द्या, 200 तरी द्या. पण भोसले काही पैसे द्यायला तयार नाही आहे. आता तो मुलगा चिडतो आणि म्हणतो काय राव, आर्टिस्टची कदर नाही आहे, आम्ही आहोत ना म्हणून तुम्ही आहोत. तेव्हा भोसले चिडतो आणि म्हणतो अय तुला हे कोणी सांगितलं रे, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, चल जास्ती आगाऊपणा करू नकोस, मला नको आहे तुझं हे चित्र. आता तो मुलगा त्याला चिकू म्हणतो. त्यावर याला असं वाटतं की ह्याला कसं माझं नाव कळलं, त्याला चिंगूस म्हणायचं असतं. असो आता वंदना तिच्या मुलाला जेव घालून बाहेर खेळायला पाठवते आणि तिच्या नवऱ्यावर दमदाटी करून त्याला तिथेच थांबवते घरामध्ये, कारण वंदनाला तो माणूस बाहेर जाता कामा नये कारण तिची पोलखोल करेल ना तो. पण हा बिचारा मात्र चांगलाच गोत्यात आलाय.
आता हे साटम म्हणून आमदार खासदार कोणीतरी आहेत, कोण आहेत नेमकं मला कळलं नाही, पण कोणीतरी मोठा नेता आहे. आता हे बाहेर आलेत. आता हा कलाकार तुम्हाला कदाचित माहीत असेल, आस्ताद काळे ह्यांनी ही प्रमुख भूमिका केली आहे. आता भोसलेला ते भेटतात आणि भोसलेचं खूप कौतुक करतात सिल्वर केस बस्ट केल्याबद्दल. आणि भोसलेला ते त्यांच्या गाडीमध्ये त्यांच्यासोबत बसायला सांगतात की रस्त्याने गप्पा मारू, मला माझ्या ऑफिसमध्ये जायचे काम आहे म्हणून. आता गाडीमध्ये अगदी रिस्पेक्टफुली बसतायत हे सगळे. आणि आता ते भोसलेला विचारतात की तुम्ही सिक्युरिटीच्या ड्युटीवर का. त्यावर भोसले म्हणतो आमचे जॉईंट SP आहेत ना, त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. शेरेकरचं नाव ऐकल्यावरती कदाचित शेरेकरची पब्लिसिटी यांच्यापर्यंत पोहोचली आहे. पण असो, हे वेगळंच काहीतरी पुढे गौडबंगाल दिसतंय. हे जे साटम आहेत हे रस्त्यात एका माणसाला भोळ आलेली पाहून लगेच खाली उतरून त्याला पाणी बिणी पाजताय आणि बाकीचे सगळे हे जर्नलिस्ट तिथे उभे आहेत आणि ते शूट करताय. भोसलेला हे सगळं विचित्र वाटतोय. तो विचार करतोय की हे नेते नाही आहेत तर खरे अभिनेते आहेत. तर आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आता भोसले गेला शेरेकरकडे त्याला सांगायला की त्या साटमवर हल्ला होणार आहे. त्याला काल धमकीचा फोन आला होता, आज हल्ला होणार आहे, पण शेरेकर त्याला हलक्यात घेतोय. आणि आता साटमवर हल्ला झाला आहे तर भोसले साटमला कसा वाचवेल विदाऊट एनी सिक्युरिटी हे पुढे बघूयात. प्रेक्षकांनो, कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, तुमच्या सगळ्यांसाठी एवढ्या उशिरा असून सुद्धा ही मालिका मी तुम्हाला रिव्ह्यू देते, त्यासाठी एक सबस्क्रिप्शन तो बनता है. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.